नमस्कार. श्री गणेशाय नमः. आत्ता आपण अधिक महिन्याची संपूर्ण पोथी गोष्टी स्वरूपामध्ये ऐकतोय. आतापर्यंत आपण 7 अध्याय ऐकून झालेले आहेत. आज आपण 8व्या अध्यायामध्ये पुढे काय होतं ते ऐकून घेणार आहोत. तर मागच्या 7व्या अध्यायामध्ये वाल्मिकी ऋषींनी त्या राजाला सांगितलं होतं की मागच्या जन्मी तू सुदैव होतास आणि तुझा पुत्र म्हणजे तो पोपट होता. पण आता नक्की त्यांनी काय सांगितलं किंवा असा कसा तो या जन्मात आला याबद्दलची गोष्ट श्री वाल्मिकींनी आपल्याला या अध्यायामध्ये सांगितलेली आहे. तर ती ऐकूया. वाल्मिकी ऋषी म्हणतात की सुदैव ब्राह्मण आणि गौतमी त्यांची जी पत्नी होती त्या अगदी आपल्या हृदयावर दगड ठेवून आपली रोजची नित्यकर्म करीत राहिले. दगड का ठेवला होता तर तेव्हा ऋषींनी त्यांना सांगितलेलं होतं की या मुलाचा 12व्या वर्षी पाण्यात बुडून मृत्यू होणार आहे, म्हणून त्यांना त्याबद्दल वाईट वाटलं होतं. पण आता काय करणार, जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही असं समजून फक्त ईश्वराचा धावा करत ते आपलं रोजचं आयुष्य जगू लागले. मग पुढे काय झालं की त्या मुलाला जेव्हा 12वं वर्ष लागलं तेव्हा काही दिवस उलटले. सुदैव ब्राह्मण नेहमीप्रमाणे दर्भ आणि समिधा आणण्यासाठी वनात गेलेला होता आणि सुखदेव आपल्या मित्रांबरोबर एका मोठ्या विहिरीमध्ये पोहायला गेला. सगळेजण विहिरीमध्ये जलक्रीडा करू लागले. म्हणजे आपण खेळ खेळतो ना पाण्यामध्ये स्विमिंग करताना, तसे सगळे गेम्स खेळू लागले. मग आता मुलांना चुकवण्यासाठी खेळता खेळता की आता ह्यांनी कुणी पकडलं नाही पाहिजे म्हणून सुखदेव खोल पाण्यात लपून बसण्यासाठी खाली गेला. पण मग त्याचा श्वास कोंडायला लागला आणि हळूहळू त्याला असं कसं तरी व्हायला लागलं आणि तिथेच त्याचा प्राण गेला. आणि त्याचा जो देह आहे म्हणजे ज्याची ती मृत्यूनंतरची बॉडी आपण म्हणू, ती त्या विहिरीच्या तळाशीच अडकून राहिली. खूप वेळ झाला तरी तो काही वर येईना. तेव्हा मग सगळी मुलं खूप घाबरली आणि आरडाओरडा करू लागली. सगळेजण पळत पळत सुखदेवच्या घरी गेले आणि त्याच्या आईला ओरडून सांगायला लागले की माई, तुमचा मुलगा शुक पाण्यात बुडाला. तेव्हा गौतमी त्यांची आई ती अगदी दुःखाने रडून बेशुद्धच पडली. तेवढ्यात सुदेव जो आहे, जो जंगलामध्ये वनामध्ये गेला होता, तोही आला आणि त्याने हे सगळं ऐकल्यानंतर हंबरडाच फोडला. आपला मुलगा गेला हे त्याला सहनच होईना. मग कसं तरी तिथे येऊन विहिरीपाशी सगळ्यांनी त्या विहिरीमधून ते प्रेत शुकचं बाहेर काढलं आणि मग सुदैव त्याला मांडीवर घेऊन विहिरीच्या काठावर बसूनच आक्रोश करू लागला. वेगवेगळ्या आठवणी काढून, त्याच्या चांगल्या गुणांच्या आठवणी काढून तो रडू लागला. कसा रे तू आम्हाला सोडून गेलास आणि देव तरी कसा निष्ठुर झाला, असे म्हणत म्हणत का होईना नकळतपणे तो श्री हरीला हाका मारायला लागला. की देवाचं नाव घ्यायला लागला की असं कसं केलंस तू, का आमच्या मुलाला तू असा घेऊन गेलास. आणि त्याच्या लक्षातच नाही, तो अगदी हे इतक्या वेळ करत राहिला. अखंड पाऊस सुरू होता, त्या पावसात सुद्धा भिजत भिजत तो तसंच देवाचं नाव घेत राहिला आणि आपल्या मुलाला परत आणावं अशी विनंती करत राहिला. आणि त्याच्या नकळत योगायोग असा झाला की तो ज्या महिन्याभरामध्ये पाऊस पडत असताना देवाचं नाव घेत राहिला तो पुरुषोत्तम मास होता. म्हणजे नकळत सुदेवाकडून पूर्ण महिनाभर नाम झाला, म्हणजे देवाचं नामस्मरण झालं. तिथेच बसून होता त्यामुळे उपवास घडला. अशी चांगली कर्म अधिक महिन्याच्या म्हणजे पुरुषोत्तम मासाच्या काळात घडली. त्यामुळे श्रीहरी प्रसन्न झाले. त्याने त्या मुलाला जिवंत केलं आणि त्याला दीर्घायुष्य दिलं. तेव्हा श्रीहरी म्हणाले सुदेवाला की इथून पुढे तुम्ही पुष्कळ वर्ष ना खूप चांगलं आयुष्य भोगाल, सुखी व्हाल. पण पुढच्या जन्मी मात्र तू दृढधन्वा नावाचा राजा होशील आणि ही तुझी जी गौतमी नावाची बायको आहे ती तुझी गुणसुंदरी नावाची पत्नी होईल. म्हणजे जी गोष्ट आपण आता ऐकतोय, आधीच्या अध्यायांमध्ये तुम्ही ऐकलं असेल की सुदेव हा दृढधन्वा नावाचा मागचा जन्म आहे. गुणसुंदरीची मागच्या जन्माचं नाव गौतमी आहे. तेव्हा ते नवरा बायको होते. त्यांनी ते तप केलं आणि पुरुषोत्तम मासामध्ये आपलं नकळत का होईना देवाची आराधना केली, उपवास केले. त्यामुळे त्यांच्या मुलाला दीर्घायुष्य मिळालं. दीर्घायुष्य मिळाल्यानंतर खूप सुख भोगतील. पण तेव्हाच श्री विष्णूने त्यांना सांगितलं की पुढच्या जन्मी
दृढधन्वा नावाचा तू राजा होशील आणि तुझी जी बायको आहे आत्ता गौतमी, ती त्या जन्मात गुणसुंदरी नावाने तुझी बायको असेल. आणि हा जो तुमचा पुत्र आहे शुक, तो तुला पोपटाच्या रूपात वैराग्याचा उपदेश द्यायला येईल. हे सगळं ऐकल्यावरती सुदेव श्री विष्णूला विचारतात की असं कोणतं तप घडलंय माझ्या हातून की एवढ्या सगळ्या गोष्टी चांगल्या होत आहेत. तेव्हा श्री हरी काय म्हणाले हे आपण आता पुढील अध्यायामध्ये ऐकणार आहोत. वा वा वा, छान, खूप छान. ह्या सगळ्या अध्यायातल्या गोष्टी आहेत, ह्या तुम्ही सगळ्यांनी आणि तुमच्या घरातल्या सगळ्या लहान मुलांना सुद्धा नक्की ऐकवा. आणि पुढच्या अध्यायात नक्की काय होतंय, श्रीहरी सुदेवाला काय म्हणतायत, कोणतं तप सांगतायत, हे जाणून घेण्यासाठी 9वा अध्याय नक्की ऐका. त्यासाठी आधी आपलं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटू. बाय.